महाराष्ट्रातील एका सुप्रसिद्ध ऐतिहासिक शहरामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली। हुंड्यासाठी होणारा छळ आणि पतीचे अनैतिक संबंध याला कंटाळून आशा प्रवीण घोटेकर या विवाहितेनं आपली जीवनयात्रा संपवली। या प्रकरणी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली असून संपूर्ण परिसरामध्ये यामुळे एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार आशा घोटेकर यांचा विवाह झाल्यापासूनच सासरच्या मंडळीकडून त्यांचा छळ सुरू होता। फ्लॅट खरेदी करण्यासाठी आणि चारचाकी गाडी घेण्यासाठी सासरच्यांनी 25 लाख रुपयांची मागणी लावून धरली होती। बहिणीचा संसार सुखाचा व्हावा यासाठी भावाने आपल्या आईच्या नावावर असलेली जमीन विकून सासरच्यांना पैसे दिले होते। तसेच लग्नामध्ये 21 तोळे सोनंही देण्यात आलं होतं। मात्र इतकी मोठी रक्कम आणि सोनं देऊन सुद्धा सासरच्यांची हाव अजूनसुद्धा मिटलेली नव्हती। पीडित महिलेच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। आशा यांचा पती प्रवीण घोटेकर याचे दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते। आशा यांचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असे। इतकेच नाही तर तुला जादूटोणा करून मारून टाकू अशी धमकीसुद्धा त्यांना वारंवार दिली जात होती। वारंवार होणारा छळ आणि धमक्यांना कंटाळून अखेर आशा घोटेकर यांनी टोकाचं पाऊल उचललं। या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून पतीसह दोघांना अटक केली। नाशिकच्या जेल रोड परिसरात ही संतापजनक घटना घडली असून या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत।